नमस्कार मंडळी, अगोदर सांगितल्याप्रमाणे आजचा हा व्हिडिओ आपण पुढे कंटिन्यू करत आहोत। आम्ही सध्या आलो आहोत रेडी येथे रेडीच्या गणपतीचं दर्शन घ्यायला। पण त्याआधी आम्ही आलो आहोत एका अतिशय पवित्र आणि मनाला शांती देणाऱ्या ठिकाणी, श्री देवी माऊलीच्या दर्शनासाठी, ज्या कोकणातल्या आंबा म्हणून ओळखल्या जातात। इथे आल्यावर आमच्या सोबत एक खूपच गोड असा प्रसंग घडला। दर्शनासाठी जात असताना अचानक एक गाईचं वासरू आमच्या जवळ आलं आणि ते काही आम्हाला सोडतच नव्हतं। शर्विलला पाहून तर अजूनच गोंजारायला लागलं। आम्ही पुढे जाऊ लागलो, पण ते वासरू आम्हाला जाऊच देत नव्हतं। खरं सांगायचं तर त्या क्षणी खूप छान वाटलं। जणू देवीचं एखादं रूपच आम्हाला थांबवत आहे असं वाटत होतं। थोड्या वेळाने मग आम्ही मंदिरात गेलो। मंदिरात पाऊल टाकताच मनाला एक वेगळी शांतता मिळाली। आजूबाजूचा परिसर खूप स्वच्छ, शांत आणि निसर्गाच्या सानिध्यात आहे। मंडळी, श्री देवी माऊली या कोकणातील एक अतिशय जागृत देवस्थान आहे। देवी माऊलींना कोकणातील आंबा असंही म्हटलं जातं, कारण जसं आंबा कोकणची शान आहे, तसंच देवी माऊली या कोकणवासियांच्या श्रद्धेचं केंद्र आहे। असं मानलं जातं की देवी माऊली भक्तांच्या मनातील प्रत्येक हाक ऐकतात। निस्वार्थ भावनेने केलेली प्रार्थना येथे नक्की फळाला येते। स्थानिक लोकांचा देवीवर अपार विश्वास आहे। दर्शन घेताना काही मागावंसं वाटलंच नाही, फक्त देवी माऊली सगळ्यांना सुखी ठेवो एवढंच मनात आलं। दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो। आणि काय सांगू मंडळी, ते वासरू पुन्हा आमच्या समोर आलं। जणू ते बोलत होतं, मला आत यायचंय। शर्विल सोबत तर ते अगदी गप्पा मारत असल्यासारखंच वाटत होतं। शर्विलला वाटलं की त्या वासराला भूक लागली, म्हणून तो माझ्या जवळ आला। मीही मंदिरातला मिळालेला प्रसाद त्या वासराला खाऊ घातला। असे मोमेंट्स फार थोडे असतात मंडळी, जे मनात कायमच घर करून जातात। देव, निसर्ग आणि प्राणी
सगळं एकाच ठिकाणी अनुभवायला मिळालं. तर मंडळी, असा हा आमचा श्रीदेवी माऊली दर्शनाचा अनुभव. खूप शांत, भक्तिमय आणि मनाला समाधान देणारा. आता आम्ही जात आहोत रेडी गणपतीच्या दर्शनासाठी. तो अनुभवही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग. तर मंडळी, आता आम्ही पोहोचलो आहोत रेडी गणपतीच्या मंदिराजवळ. इथे येताना पायऱ्यांवरून चालताना एक वेगळीच भावना येते. या पायऱ्या खास आहेत, कारण या दगडात कोरलेल्या पायऱ्या असून त्यावर चिऱ्यांच्या खुणा आजही स्पष्टपणे दिसतात. इतिहास आणि श्रद्धा एकत्र बघायला मिळत. मंदिर बाहेरूनच खूप सुंदर आणि भव्य दिसत होतं. निसर्गाच्या कुशीत बसलेलं हे मंदिर आणि समोरच दिसणारा रेडीचा गणपती. हळूहळू पावलं पुढे सरकत होती, पण मन मात्र आधीच गाभाऱ्यात पोहोचलं होतं. रेडीचा गणपती हे कोकणातील एक अतिशय जागृत देवस्थान मानलं जातं. असं सांगितलं जातं की ही गणपतीची मूर्ती जमिनीतून आपोआप प्रकट झाली होती. या मंदिराचं बांधकाम दगडात करण्यात आलं असून मंदिराची रचना साधी पण अत्यंत प्रभावी आहे. इथे येणारा प्रत्येक भक्त मनापासून गणपती बाप्पाशी जोडला जातो. शर्विलने कासवाच्या पायाला नमस्कार केला. असं सांगतात की कासवाच्या पायाला हात लावून गणपती बाप्पाला नमस्कार केल्याने मनोकामना पूर्ण होतात. नंतर आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात आलो. मी घंटा वाजवली आणि तशी शर्विलला पण घंटा वाजवायची इच्छा झाली. शर्विलने हात जोडले, डोकं टेकवलं आणि श्रद्धेने गणपती बाप्पांच्या पायावर नतमस्तक झाला. हे पाहून मन खूप भरून आलं. दर्शनानंतर आम्ही मंदिराच्या बाजूलाच असलेल्या श्री स्वामी समर्थ मठात गेलो. इथे स्वामी समर्थांची वेगवेगळी रूप दाखवणारी सुंदर फोटो फ्रेम्स आहेत. प्रत्येक रूपात स्वामींची वेगळीच अनुभूती मिळते. इथेही आम्ही शांतपणे दर्शन घेऊन काही मोमेंट्स मनात साठवून ठेवल्या. तर मंडळी, असा हा आमचा रेडी गणपती दर्शनाचा अनुभव. आता इथूनच आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघणार आहोत घरच्या वाटेवर, म्हणजेच मुंबईकडे. कोकणातलं हे काही दिवसांचं वास्तव्य, देवदर्शन, निसर्ग आणि असे निरागस क्षण हे सगळं मनात कायमच राहणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.